खोची इथल्या भैरवनाथ मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यावरून गुरव आणि कमिटी यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली होती। या प्रकरणी दोन्ही गटातील 19 जणांना पोलिसांनी अटक केली होती। त्यांना आज पेठवडगाव कोर्टात हजर केलं असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील खोची इथं श्री भैरवनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यातील अनेक भाविकांचं कुलदैवत आहे। चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते। ही यात्रा आता 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे। 2 दिवसांपूर्वी मंदिरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यावरून गुरव समाज आणि कमिटी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता। या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं होतं। त्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी ही तक्रार दाखल करायला 2 दिवस टाळाटाळ केली होती। दरम्यान मंदिरातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच फिर्यादी होऊन दोन्ही बाजूच्या 19 जणांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांना रात्रीच अटक करण्यात आली। आज त्यांना पेठवडगाव इथल्या दिवाणी न्यायालयासमोर हजर केलं असता सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली। दरम्यान येत्या 2 दिवसात खोचीमध्ये मोठी यात्रा भरणार असून या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे।